शांती भरती अत्यंत समाधान, त्या नावे शांती भरती अत्यंत समाधान, भुकेले तृप्ती पावती, दीना मिळे कल्याण, भुकेले तृप्ती पावती, दीना मिळे कल्याण, येशूचे नाम गोड फार, दीनांना लागते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात सर्व प्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन. पवित्र बायबलमधील मत्ती लिखित शुभवर्तमान ह्याचा 5वा अध्याय आणि 9व्या वचनात आपण असे वाचतो की जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. जेव्हा परमेश्वराने मनुष्यच बनवले तेव्हा आत्मा, जीव व शरीर असे निर्माण केले. म्हणजेच देवाच्या दृष्टीने मनुष्यासाठी आत्मा प्रथम स्थानावर असावा. मात्र पापामुळे मनुष्य शरीराला प्राधान्य देतो आणि शरीरावर नियंत्रण ठेवून तो आध्यात्मिक होईल असे त्याला वाटते, आणि मनुष्य सर्व शारीरिक प्रयत्न करूनही अयशस्वी आणि पराभूत होतो. देहाचे चिंतन मरण आहे. दैहिक असणे हे देवाशी वैर करणे आहे, आणि जे देहात आहेत ते देवाला संतुष्ट करू शकत नाहीत. पापाचा हा प्रभाव दूर करण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जागी वधस्तंभावर आपली शिक्षा म्हणजे मरण सहन केले आणि 3ऱ्या दिवशी मेलेल्यांतून पुन्हा उठले, जेणेकरून त्याच्यावरील विश्वासाने मानवाला पापाच्या गुलामगिरीतून मुक्त करावे आणि त्यांचा देवाशी समेट करावा. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, म्हणूनच तो आपला देवाशी समेट करू इच्छितो. जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला ख्रिस्ताचे गुण प्राप्त होतात. म्हणजेच तो शांती करणारा आहे व त्याला देवाचे पुत्र म्हटले जाते. ते देवाच्या आत्म्याच्या नेतृत्वाने चालतात. ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्या सर्वांना देवाचे मुले होण्याचा अधिकार मिळाला आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तुम्हीही देवाचे मुले व्हावे हीच प्रभूकडे प्रार्थना. आमेन.